यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। दरम्यान काल शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली। सरसकट कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शेतीसाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठा आज विजयाचा दिवस आहे। खरोखरच एक मोठा दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आलेली आहे। तुमच्या डोळ्यासमोर व्हिडिओच्या सुरुवातीला झळकलेली ती मोठी बातमी ती आता खरोखर खरी ठरणार आहे। राज्य सरकारने अखेर सर्व शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा केला। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेऊन हा निर्णय मंजूर केलेला आहे। आता पाहायला लगेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी गेल्या काही वर्षातील सगळ्यात मोठा आणि थेट फायद्याचा हा निर्णय देखील ठरला आहे। आधी कर्जमाफीची जी मर्यादा ती 2 लाखापर्यंत होती, पण आता ती अटच रद्द करून टाकण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यातील जवळपास 97% शेतकरी या योजनेअंतर्गत आता पात्र ठरणार आहेत। एका अर्थाने पाहिलं तर राज्यातील प्रत्येक शेती करणाऱ्या कुटुंबासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण ही कर्जमाफी म्हणजे त्यांच्या डोक्यावरचं मोठं ओझं आता ती हलकं करणारी ही सगळ्यात मोठी कर्जमाफी असणार आहे। यासोबतच सरकारने काही ठराविक जिल्ह्याची वेगळी यादीसुद्धा तयार केलेली आहे। या यादीत नाव असलेल्या जिल्ह्यामधील जे पात्र शेतकरी आहेत तर त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे की नाही हे एकदा तुम्ही नक्की तपासून बघायचं आहे। तुमचा जिल्हा सरकारी यादीमध्ये दिसला तर खाली कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा, ते आता इतरांनासुद्धा फायदेशीर ठरणार आहे। आता बघा पुढे आपण पाहणार आहोत की नेमके कोणते जिल्हे कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत, कोणती 2 महत्त्वाची कागदपत्र तुम्हाला द्यावी लागणार आहेत। जर तुमचं कर्ज 3 ते 4 लाखापेक्षा जास्त असेल, ते शेती संबंधात तुम्ही दुसरं देखील अतिरिक्त कर्ज तुम्ही काढून ठेवलं असेल तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्र लागणार आहेत याची माहिती देखील तुम्हाला संपूर्ण समजावून सांगणार आहे। ही सगळी माहिती आज आपण एकदम नीट आणि टप्प्याटप्प्याने या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। जर शेतकरी बांधवांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमची एकसुद्धा माहिती चुकणार नाही। जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। आता ऑल सेटवर जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन देखील दाबून ठेवा, म्हणजे वारंवार जे शेती संबंधित माहिती आहेत त्याचे अपडेट्स तुम्हाला त्याचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील। चला तर मग आता समजून घेऊया शेती संबंधित पीक कर्जासाठी घेतलेल्या शेतकऱ्यासाठी अतिशय मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी पुढे देखील आलेली आहे। अनेक दिवसापासून शेतकऱ्याची प्रतीक्षा या ठिकाणी कर्जमाफी कधी होणार असे देखील शेतकऱ्याला आतुरता लागून राहिली होती। त्यामुळं शेतकऱ्याचा आज अतिशय चांगला दिवस देखील म्हणावं लागेल असे देखील या ठिकाणी माहिती आहे। आता काल उशिरी झालेल्या मंत्रिमंडळाच्या काल हिवाळी अधिवेशन झालं दिवसभर आणि एक कॅबिनेट बैठक देखील पार पडली आणि त्यामध्ये बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढे येत हा निर्णय देखील जाहीर केला आणि कर्जमाफीचा हिरवा कंदील देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि आजचा पाहायला गेलं तर मंगळवारी आज पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि हिवाळी अधिवेशनाच्या ह्याच्यावर ही कर्जमाफी या ठिकाणी भेटलेली देखील आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी जाहीर देखील करण्यात आलेली आहे। आता ही कर्जमाफी तुम्हाला कधी होणार आहे, तुम्हाला कोणकोणत्या अटी आणि पात्रता लावण्यात आल्या आहेत, त्यासाठी कर्जमाफी होण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, त्यासाठी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सरकारने जी समिती नेमली होती त्या समितीने दिलेल्या अंतिम आकडेवारीनुसार जवळपास आपल्या राज्यामध्ये 65 लाख शेतकरी अपात्र ठरवण्यात आले आहेत। पाहायला गेलं तर काल दिवसभर अधिवेशन झालं आणि अधिवेशनानंतर संध्याकाळी कॅबिनेट बैठक देखील पार पडली आणि या बैठकीमध्ये संपूर्ण अहवाल सादर करण्यात आला। त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण स्थिती स्पष्ट केली। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडीशी चूक केली तर तुम्हाला चुकीची माहिती दिली तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी तुमचा हातून जाऊ देखील शकतो। आता समितीचा अहवाल जमा झाल्यामुळे पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे। बँकांचे अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत जे शेतकऱ्याच्या घरी जाऊन तुमची चौकशी करणार आहेत, म्हणजे तुमच्या बँकेमार्फत जी पात्रता तपासणी मोहीमची प्रत्यक्ष मैदानात आता सुरू झालेलं आहे। आता इथे एक खूप गंभीर मुद्दासुद्धा शेतकऱ्याकडून एक छोटीशी चूक झाली ते थेट आता कर्जमाफीपासून बाहेर पडतील, ते स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचं काम करण्यास सांगितले आहे। आता हे काम थेट बँकेशी संबंधित आहे। जे शेतकरी वेळेत हे काम पूर्ण करतील त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। पण सर्वांनी लक्ष देऊन ऐका, याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं त्यांनी सरळ बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल, त्यांना कर्जमाफी भेटणार नाही। सध्या सरकारच्या माध्यमातून आदेशानुसार सर्व बँका
शेतकऱ्याच्या कर्जाची माहिती घराघरातून गोळा करत आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही प्रक्रिया आता अतिशय वेगाने सुरू झालेली आहे आणि आज पाहायला गेलं तर आजच्या जे अधिवेशन आहे तर अधिवेशनामध्ये सुद्धा कर्जमाफीचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आणि अखेर याला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. आता प्रत्येक बँक आपापल्या कर्जदार शेतकऱ्याची माहिती तपासून बघत आहेत. आता या तपासणी दरम्यान ज्या शेतकऱ्यानं आपलं काम वेळेवर पूर्ण केलं आहे का नाही, तर एखादी गोष्ट तुम्ही चुकून दुर्लक्षित केली तर त्याची कर्जमाफी तात्काळ रद्द होऊ शकते. म्हणजे तुम्ही मोठ्या फायद्यापासून वंचित देखील राहू शकता. हे देखील तुम्ही सर्व शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या. शेतकरी बांधवांनो, मग नेमकी कोणती काळजी घ्यायची, कोणती ती चूक आपण टाळली पाहिजे, कोणतं काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण घ्यायचं आहे, ही सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही व्हिडिओ आवडला तर एका व्हिडिओला फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं, ते लाईकच्या बटनाला देखील तुम्ही लाईक करा. आता जरा बघा, तुम्हाला खरंच कर्जमाफीची गरज असेल, आपल्या नावावरचं कर्ज माफ करून घ्यायचं असेल तर पुढची माहिती अगदी कान देऊन ऐका, कान उघडे ठेवा. कारण आता परिस्थिती अशी आली, एक जर तुम्ही चूक केली, एक पाऊल जर उशिरा टाकलं तर कर्जमाफीचा संपूर्ण फायदा तुमच्या हातून निसटून जाईल. ही सूचना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय गंभीरतेने दिलेली आहे. शेतकऱ्याने अनेक दिवसापासून आंदोलन केली होती, मागण्या देखील मांडल्या होत्या. त्यानंतर सरकारने कर्जमाफीसाठी जी पाठीमागची जी 30 जून ही अंतिम तारीख देखील जाहीर केली. आधी बऱ्याच जणांना ही घोषणा म्हणजे फक्त आश्वासन वाटायचं. त्यांना वाटायचं की सरकारनं आश्वासन देत राहतंय, आपण ऐकायचं नंतर सोडून द्यायचं. पण आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन स्पष्ट शब्दामध्ये सांगितले, येणाऱ्या बजेटमध्ये कर्जमाफीसाठी आम्ही स्वतंत्र तरतूद करणार आहोत. कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी सुद्धा वेळोवेळी सांगितले की 30 जूनच्या आतमध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी कर्जमाफी आम्ही 100% करणार आहोत. म्हणजे एकेकाळी फक्त स्वप्नात वाटणारी ही कर्जमाफी जर आंदोलनाच्या जोरावर प्रत्यक्ष आपल्याला साकार होताना या शेतकऱ्यांना दिसणार आहे. सरकारने आधी ज्या समितीची स्थापना करण्याचं आश्वासन दिलं होतं, ती समिती देखील आता पूर्ण करून अंतिम अहवाल तयार करून आता सरकारकडे देणार आहे. या अहवालानुसार जी पुढील प्रक्रिया करण्यासाठी बँकांना थेट आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. आता पुढची हालचाल थेट बँकाच्या स्तरावर चालू झालेली आहे. ज्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज काढले आणि इतर कोणत्याही शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढले, त्यांच्या सगळ्या कर्जाची आणि कागदपत्राची डिटेलमध्ये माहिती गोळा करण्याचं काम सुद्धा बँकांनं सुद्धा सुरू केलेलं आहे. आता सरकारकडून बँकांना अंतिम आदेशसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता पण प्रक्रिया अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पोचलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याची तपासणी बँकेकडून करण्यात येत आहे. आता याच तपासणीमध्ये अनेक शेतकरी अडचणीमध्ये येण्याची दाट शक्यता असल्याचं सांगण्यात आले. त्यामुळे अंदाजे 65 लाख शेतकऱ्याची कर्जमाफी रद्द होऊ शकते, अशी सुद्धा स्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे. समितीने सरकारला जो अहवाल दिला त्यामध्ये नेमकी कोणती चूक दिसून आली, कोणत्या कारणामुळे एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी अपात्र होणार, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ज्या चुका टाळायला सांगितलेल्या आहेत त्या नक्की कोणत्या आहेत, ही सर्व माहिती आपण व्हिडिओ एक एक करून पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटी नक्की बघा. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. फ्रीमध्ये लाईकचं बटन दिसतं, त्या चॅनलला लाईक देखील करायला, व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका. खरंच तुम्हाला कर्जमाफी मिळवायची असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंदसुद्धा स्किप करू नका. कारण एक छोटीशी चूकसुद्धा तुमचं लाखोचं नुकसान करू शकतं. ते सरकारने केलेल्या कर्जमाफी समितीबद्दल बोलायचं झालं तर एका उच्चस्तरीय बैठकीत समिती या ठिकाणी तयार करण्यात आलेली. या समितीचं नेतृत्व मुख्यमंत्री यांचे देखील आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी करत होते आणि या समितीने देखील तयार केलेला अहवाल सरकारकडे सादर करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. या अहवालात नेमकं काय महत्त्वाचं नोंदवलं गेलं आहे हे आपण एकदा नीट समजून घेणार आहोत. त्यानंतर बँका कशी तपासणी करणार आहेत, शेतकऱ्यांना कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि सगळ्यात मोठं म्हणजे ती कोणती चूक आहे त्यामुळं हजारो शेतकरी कर्जमाफीपासून दूर राहू शकतात, हे सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. हा सगळा मुद्दा प्रत्यक्षात बँक खात्यावर आधारित चुकीचा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष ठेवलं पाहिजे. आता समितीने देखील अहवाल तयार केलेला आहे. तर सगळ्यात आधी जिल्हा न्यायालय म्हणजे जिल्ह्याप्रमाणे सगळी माहिती, सगळे तपशील गोळा केला. आता याच रिपोर्टमध्ये जवळपास 30 लाख शेतकरी बाद झाल्याचे देखील या ठिकाणी सूत्राच्या माहितीने देखील समोर आलेलं आहे. आणि सरकारने समितीला जे थकीत शेतकऱ्याची अचूक संख्या कळवण्याचं काम सोपवलं होतं. त्यानंतर समितीने देखील प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र यादी तयार केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात बँकेनुसार किती शेतकऱ्याचं कर्ज थकीत आहे याची तपशील देखील माहिती सरकारने तयार केलेली आहे. यानंतर दुसरी अत्यंत महत्त्वाची यादी काढण्यात आली, ती म्हणजे हे कर्ज किती वर्षापासून थकीत आहे. काही कर्ज 2024 मधलं आहे,
काही 2023मधलं आहे, काहीने अक्षरशः 2022मधलं कर्ज काढलेलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी भरलं देखील नाही. म्हणजेच कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज किती वर्षापासून पेंडिंग पडलेलं आहे, अडकून पडलेलं आहे, याचा नेमका हिशोब या दुसऱ्या यादीमध्ये काढण्यात आलेला आहे. पण सर्वात मोठी आणि महत्त्वाची यादी तिसरी. या यादीत मोठमोठ्या चुका देखील आढळल्या आहेत. त्यातूनच पहिल्या टप्प्यातील तब्बल 27 लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेतून बाहेर पडलेले आहेत. आता या प्रक्रियेत एवढा मोठा गोंधळ काय, तर इथूनच आपल्याला लक्षात येतं आहे यानंतर सरकारला अजून एक मोठा आकडा काढावा लागला. म्हणजे एकूण किती कर्ज माफ करावे लागणार आहे, कोणत्या बँकेमध्ये किती कर्ज आहे, तसंच कर्जाच्या प्रकारची नवी वर्गवारीसुद्धा या ठिकाणी करण्यात आले. त्यानंतर रेग्युलर आणि जे नियमित कर्ज फेडणारे शेतकरी आहेत, त्यांचं थकीत कर्ज असणारे जे शेतकरी आहेत ते शेतकरी किती आहेत, 4-5 महत्त्वाच्या मुद्द्याचा संपूर्ण अहवाल तयार करण्यात आलेला आहे. तर हा संपूर्ण रिपोर्ट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली तयार देखील झालेला आहे. आणि काल अधिवेशन झाल्यानंतर संध्याकाळी एक कॅबिनेट बैठक देखील पार पडली आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये या अहवालाला मंजुरी देखील देण्यात आली आहे. आता त्या समितीचे प्रमुख असून पाहायला गेलं तर हा कर्जमाफीचा तपशीलवार अहवाल देखील सरकारकडे कालच सुपूर्द करण्यात आलेला आहे. आता हा रिपोर्ट नेमकं काय सांगतो हे सुद्धा आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण खरी गोष्ट इथं सुरू होते, कारण जी ही कर्जमाफी आहे ना ती अगदी सरसकट होणार नाही. सरकारने 100% सांगितलेलं आहे. या योजनेला खूप अटी आणि शर्ती जोडलेल्या आहेत. रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की फायदा फक्त त्यांनाच होणार आहे जे खरंच गरजू आहेत, गोरगरीब शेतकरी आहेत, ज्यांना कर्ज झालेलं आहे आणि जे कर्ज आता फेडू शकत नाहीत, ज्यांच्या शेतातलं पीक आहे ते अवकाळीमुळे, पावसामुळं, उन्हामुळं, या जे नैसर्गिक आपत्तीमुळं शेती पिकाचं नुकसान झाले त्यांचंच कर्जमाफी या ठिकाणी केलं जाणार आहे. अशी महत्त्वाची माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. अनेक सरकार देखील प्रयत्न करत आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ कसा मिळवा, पण गेल्या काही वर्षात अनेक अपात्र लोकांनी लाभ घेतल्याचं देखील दिसून आलेलं आहे. यावेळेस इतकी तपासणी करण्यात येत आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत थकीत आणि चालू कर्जदाराकडून काही महत्त्वाची कागदपत्र देखील मागवण्यात आलेले आहेत. त्या कागदपत्रामध्ये पहिला नंबर लागतो म्हणजे आपल्या 7/12 उतार्याचा, त्याच्यानंतर सगळ्याकडे असणारा तो म्हणजे आधार कार्ड, त्याच्यानंतर नंबर लागतो म्हणजे 8अ दाखला, नंतर बँक अकाउंट नंबर, मोबाईल नंबर आधारला लिंक केलेला, नंतर नंबर, त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID कार्ड. यापैकी सगळ्यात जास्त अडचण आणि गोंधळ तयार झालेला तो म्हणजे फार्मर ID कार्ड. या डॉक्युमेंटमुळे या कार्डावरच तुमची पात्रता ठरणार आहे. तुम्ही फार्मर ID कार्ड नसेल तर तुमचं कर्ज माफ होणार नाही. ही गोष्ट तुम्ही अक्षरशः लिहून ठेवा. म्हणजे ज्यांच्याकडे अजूनही फार्मर ID कार्ड नाही त्यांनी पटकन तातडीने तयार करून घ्यावं, कारण पुढील प्रक्रिया ह्याच IDवर आधारित असणार आहे. फक्त अर्ज करून तुम्ही राहिला की काम सोपं होईल असं अजिबात घेऊ नका. त्या कर्जमाफीचा तुमचा हातून देखील निसटू शकते. फार्मर IDचा VK नंबर तुमच्या असणं अत्यंत गरजेचं आहे. तो नंतर तुम्ही नसेल तर तुम्ही कर्जमाफीपासून 100% बाहेर जाणार. आता सरकारने बँकांना देखील महत्त्वाची सूचना पाठवलेली आहे. राज्यातील जे बँकर कमिटीचे एक मोठं मंडळ आलेलं आहे त्याने सुद्धा सरकारने अधिकृत नोटीस पाठवलेली आहे. या नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आले प्रत्येक बँकेने कर्ज तपासणीसाठी एक अधिकारी नियुक्त करावा आणि त्या अधिकाऱ्यामार्फत प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जासंबंधित पूर्ण माहिती सरकारकडे पोहोचवली जावी. आता तुम्ही विचार करत असाल की ही बँक अधिकारी माहिती कधी पाठवणार आणि आमचं कर्ज कधी माफ होणार, हे व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. आता बघा, त्यानुसार बँकासुद्धा प्रत्येक शेतकऱ्याचं कर्ज डिटेल्स उघडून तपासणार आहेत. यामध्ये हे सगळं पाहिलं जाणार आहे. म्हणजे बँक शेतकऱ्याच्या कर्जाबाबतील जी डिटेल माहिती आहे, जी माहिती गोळा करेल ते अतिशय महत्त्वाचे मुद्दे वाहणार आहेत. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो तुमचा कर्जाचा संपूर्ण तपशील आहे. कर्ज कधी घेतलं, हप्ते वेळेवर भरलेत का, मध्ये कुठं गॅप घेतला आहे का, एकूण रक्कम किती काढली होती, तुमचं थकीत कर्ज किती आहे, बाकी किती आहे, प्रत्येक तपशील तपासून मगच यादी सरकारकडे सोपवली जाणार आहे. आता या दरम्यान राज्यस्तरीय बँकर समितीने एक महत्त्वाची माहिती देखील दिलेली आहे. एकूण 35,000 कोटी रुपयेचं कर्ज शेतकऱ्याकडे थकीत आहे. आता साधारण पाहायला गेलं तर 10 दिवसापूर्वी सरकारने बँकर समितीत देखील एक पत्र पाठवलं होतं. त्यानुसार समितीने डेटा गोळा करायचं काम आता लगेच सुरू केलेलं आहे. प्राथमिक अहवालामध्ये पाहायला गेलं तर 35,000 कोटी रुपये थकीत कर्ज असल्याचं आपल्याला सरकारकडून माहिती आलेलं आहे. पण इथे एक गोष्ट चालू होते, ते म्हणजे चालू वर्षातील कर्ज या यादीमध्ये मोजण्यात आलेलं नाही. 2025 ते 2026 या आर्थिक वर्षातलं कर्ज म्हणजे जून 2025 नंतरचं ते 10 जून 2026 पर्यंतचं वेगळ्या पद्धतीने तपासलं जाणार आहे. त्यामुळे सध्या
ज्या आकडेवारीनुसार चर्चा झालेली आहे त्या फक्त चालू वर्षाची थकबाकी याच्यामध्ये समावेश केलेला नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे शेतकरी नियमामध्ये कर्ज भरतात त्यांना कर्जमाफी मिळणार की नाही अशी माहिती सूत्राकडून समोर आलेली आहे. तर त्यांना कर्जमाफीऐवजी प्रोत्साहनपर 52,000 रुपये विशेष अनुदान दिलं जाणार आहे. आता या ठिकाणी खरा धोका कुठे आहे तुम्ही लगेच समजेल की अनेक बँका शेतकऱ्यांना सांगू शकतात की तुमचे थोडे हप्ते भरा, आम्ही तुम्हाला रेग्युलर दाखवतो. जर तुम्ही तसं केलं तर तुम्ही रेग्युलर कर्जदार समजलं जाल आणि जे तुमची कर्जमाफी आहे ते पूर्णपणे तुमच्या हातून निसटून जाईल. म्हणून शेतकरी मित्रांनो, कोणताही हप्ता भरण्याचा निर्णय घाई गडबडीत किंवा बँकेच्या सांगण्यावरून करू नका. आधी नीट विचार करा, कारण एक चुकीचं पाऊल तुम्ही जर उचललं तर तुमच्या हातून लाखो रुपये निसटून जातील. शेतकरी मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे, म्हणजे एका बँकात तुमच्याकडे येऊन म्हणू शकतात की OTS करा, वन टाईम सेटलमेंट करा. उदाहरणार्थ तुम्ही 5 लाखाचं कर्ज घेतलं असेल तर ती म्हणू शकते की 5 लाखाचं कर्ज पैकी तुम्ही थोडे पैसे भरा, तुम्हाला रेग्युलर करून टाकू, एकदाच तुमचं कर्ज संपवून टाकतो. हे पाऊल तुमच्यासाठी अतिशय घातक ठरू शकतं. जर तुम्ही वन टाईम सेटलमेंट म्हणजे OTS केलं तर बँका तुम्हाला रेग्युलर कर्ज म्हणून दाखवतात. त्यामुळे एकदा तुम्ही रेग्युलरमध्ये गेलात तर तुमची कर्जमाफीची पात्रता पूर्णपणे संपेल. म्हणजे तुमचं लाखो रुपयेचं जे कर्जमाफ आहे ते आता एका झटक्यात नष्ट होईल. यासाठी तज्ज्ञांनी देखील स्पष्ट सूचना दिल्या आहेत. सरकारने देखील अंतिम आदेश येईपर्यंत कोणतेही अर्ज भरू नका. OTS म्हणजे वन टाईम सेटलमेंटच्या जाळ्यात तुम्ही अडकू नका. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या ठिकाणी शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती तपासण्याचा निर्णय घेतला आहे. खरंच तुम्हाला कर्जमाफीची गरज आहे का? कर्ज खरंच पिकासाठी काढण्यात आलं आहे का? फक्त नावाला शेतकरी असून संपत्ती कोट्यावधी रुपयाची आहे. या सगळ्या गोष्टी अतिशय बारकाईने तपासल्या जाणार आहेत. म्हणून जर तुम्ही एक चुकीचं पाऊल जर टाकलं तरी तुमच्या हातून कर्जमाफी निसटून जाईल. यासाठी विषयावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेतकरी मित्रांनो, आता इथे सगळ्यात महत्त्वाचा समोर येतोय ते म्हणजे नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही. तर मित्रांनो, ही अधिकृत माहिती आहे. त्याऐवजी अशा शेतकऱ्यांना तब्बल 52,000 रुपये विशेष प्रोत्साहन दिलं जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून समोर येत आहे. तर मित्रांनो, कर्जमाफीबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायला देखील विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.